आज आपण जाणून घेणार आहोत का आपल्याला कुठल्याही स्टॉकमध्ये खरेदी करण्यासाठी कुठला महत्वाचा इंडिकेटर वापरायचा आणि त्यानुसार ट्रेड आपल्याला कसा करायचा आहे. तेव्हा हा जो व्हिडिओ आहे तो एकदम महत्वपूर्ण होणार आहे. तेव्हा हा सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये. आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. पहिला आपला आहे मोफत टेलिग्राम चॅनल आणि आपला दुसरा आहे पेड टेलिग्राम चॅनल. पेड टेलिग्राम चॅनलची जी फी आहे आपली आहे 1350 रुपये 12 महिन्यासाठी आणि त्यावरती आपल्या बरोबर जे स्विंग ट्रेड असतात ते शेअर केले जातात. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलची मेंबरशिप म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आहे. त्यासाठी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जॉईन नावाचं बटन येतं ते बटन क्लिक करायचं आहे. 299 रुपये त्याची चार्जेस आहेत ते आपण पे करायचे आहे. ते पे केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मेंबरसाठी बनवलेले व्हिडिओज असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. तर बघा आपल्या सर्वांना काय होतं कन्फ्युजन असतं आपल्याला का बाबा कोणता स्टॉक बाय करू किंवा नको बाय करू. आणि असे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर आहेत. पण जर तुम्ही जर बघितलं तर बरेचसे इंडिकेटर सगळे इंडिकेटरचं जर आपण एक असा आपण काय म्हणतो आपल्याकडे गोपालकाला केल्यानंतर आपले मुरमुरे वगैरे सगळ्यांचे बरेच जण आणतात ते एकत्र करतात त्यामध्ये दही टाकतात शेवटी तो प्रसाद होतो. तसंच तुम्ही कुठला इंडिकेटर घ्या त्याचा निकाल तुम्हाला तोच लागतो. पण आता काय असतंय ते काय काम आहे प्रत्येक इंडिकेटरचं काम काय आहे ते आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आता तुमच्या समोर हा मी चार्ट डीएलएफचा लावलेला आहे आणि हा जो आपण लावणार आहे इंडिकेटर तो आहे व्ही वॅप म्हणजेच काय आहे व्हॅल्यू वेटेड ऍव्हरेज प्राइस असा त्याचा आहे लॉंग फॉर्म. तर म्हणजेच का साधारणतः ती जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूची सरासरी प्राइस काय आहे. म्हणजेच आपण बघतोय बघा आपण जर बघितलं तर कांद्याच्या गोण्या आता समजा कांद्याच्या गोण्या आहे. एक गोणीचं 52 किलो आहे एका गोणीचं 57 किलो आहे एका गोणीचं 60 किलो आहे एका गोणीचं परत 51 किलो आहे. तर या सगळ्यांची जर बेरीज जर केली तर या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर जी काही टोटल आहे ती सरासरी ऍव्हरेज किंवा आपण शाळेमध्ये जातो गणिताला एवढे मार्क आहेत सोशल सायन्सला एवढे मार्क आहेत राज्यशास्त्राला तेवढे मार्क आहेत तुमच्या इंग्रजी विषयामध्ये एवढे मार्क आहेत सगळ्यांची म्हणून जी टक्केवारी काढली जाते तेच इथे या प्रकारे काम हा इंडिकेटर करतो व्हॅल्यू वेटेड ऍव्हरेज प्राइस. आता हा इंडिकेटर जर आपण बघितला तर याच्या सेटिंग मध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला इथे काय काय बघायला भेटतं तर इथे याच्यामध्ये आपल्याला जे साधारणतः एका दिवसाचं पाठीमागचा दिवस आणि आजच्या दिवसाचं मिळून जे सरासरी ऍव्हरेज असतं ते सरासरी ऍव्हरेज आपल्या बरोबर काढलं जातं आपल्या समोर ठेवलं जातं. आणि मग आता तुम्हाला जर याच्यामध्ये समजा त्यामध्ये तुम्हाला हे करायचं असेल बँड लावायचे असतील तर बँड मल्टिप्लर 1 आहे म्हणजे तुम्हाला एक आपला लोअर बँड येतो आणि एक अप्पर बँड येतो. तर हे असे जर तुम्ही का मल्टिप्लर बँड जरी लावले तरी तुम्हाला त्या ठिकाणी मग याच्यामध्ये चित्र वेगळं दिसतं. आपण ते समजा या ठिकाणी मल्टिप्लर बँड या ठिकाणी लावलं तर मल्टिप्लर बँड लावल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक लोअर बँड येतो अप्पर बँड येतो. जसे आपल्याकडे बोलिंजर बँड मध्ये येतात तसे त्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी बँड येतो. पण मग आता आपल्याला ह्या ठिकाणी या बँडची काही गरज नाहीये. ओके आपण त्या ठिकाणी ते बँडला नको घ्यायला कारण काय होतं याच्यावरती आणखीन बरेचसे चित्र दिसतात आपल्याला. तर मग हा जो विवॅप आहे त्याला आपण व्हॅल्यू वेटेड ऍव्हरेज प्राइस म्हणतो. तर आपल्याला यावरती ट्रेड कसा करायचा आहे तर ज्या ज्या वेळेस आपल्याला हा जो चार्ट आहे बघा आपल्याला हा जो चार्ट आहे तर हा चार्ट आपल्याला ज्या ज्या वेळेस आता ही आपली व्हीवॅपची लाईन आहे व्हीवॅपची ट्रेंड लाईन आहे ज्या वेळेस चार्ट आपला ह्या व्हीवॅपच्या वरती जातो त्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. व्हीवॅपच्या वरती ट्रेंड लाईन गेली का त्या ठिकाणी आपल्याला तिथे आपल्याला ट्रेड करायचंय बाय करायचं आहे. पण मग ते बाय केल्यानंतर आपल्याला टार्गेट काय ठेवायचं हाही मोठा प्रश्न आहे. मग आपल्याला त्याकरता घ्यायचा आहे दुसरा इंडिकेटर सुपर ट्रेंड इंडिकेटर. आपल्या सर्वांना माहिती जो सुपर ट्रेंड काल परवा मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर हा सुपर ट्रेंड इंडिकेटर घेतला. सुपर ट्रेंड इंडिकेटर घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय आहे कसा ट्रेड घ्यायचा आहे बघा. आता ही जी तुम्हाला ट्रेंड लाईन दिसते ही ट्रेंड लाईन तुमचा स्टॉप लॉस आहे. इथे टार्गेट नाहीये. इथे तुम्हाला स्टॉप लॉस वरती ट्रायल करत वरती जायचंय. आता इथे ही लाईन आपल्या डीलेपच्या चार्टची लाईन आहे. ही लाईन आपल्या ह्या ट्रेंड लाईनच्या वरती गेली. जो काय हा चार्ट आहे चार्ट आपल्या ह्या ट्रेंड लाईनच्या वरती गेला आणि या ठिकाणी सुपर ट्रेंड पण ऍक्टिव्ह झाला. मग इथे तुमचा जो असणार आहे स्टॉप लॉस तो काय आहे बघा. आता तुमची एंट्री इथे या ठिकाणी झाली अराउंड 761 रुपयाला. तुमचा जो स्टॉप लॉस होता 751 रुपयाचा.
म्हणजे 10 रुपयाचा स्टॉप लॉस. त्यानंतर जसा जसा चार्ट वरती 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 गेला, आता बघा इथे तुमची एंट्री झाली आहे, इथे या ठिकाणी एंट्री झाली अराउंड 757 रुपये झाली व्हीएफ नुसार जर बघितलं तर. आणि त्यानंतर चार्ट वरती गेला वरती गेला वरती गेला आणि तुमचा ह्या ठिकाणी याचा स्टॉप लॉस वाजला आणि तो रेट बघितला तर 777 रुपये. म्हणजे जो 750 ते 777, जर आपण राऊंड फिगर बघितलं तर 25 रुपयाची मुवमेंट तुम्हाला यामध्ये भेटली. किती रुपयाची मुवमेंट? 25 रुपयाची मुवमेंट एका दिवसामध्ये आपल्याला इथे या ठिकाणी व्हीएफ मध्ये मुवमेंट भेटली. पण आपल्याला इथे यामध्ये काही आपल्याला गोष्टी पण लक्षात ठेवायच्या. काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? तर आपल्याला टाइम फ्रेम काय वापरायचा आहे. ओके, पहिल्यांदा आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, हा जो टाइम फ्रेम इथे आपल्याला दिसतो, हा टाइम फ्रेम आपल्याला पहिल्यांदा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम करायचा आहे. का करायचा आहे? आणि हे जरा थोडस मी याला करतो, हाईड करतो. टाइम फ्रेम 15 दिवसाचा केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय का बऱ्याच वेळेस हा चार्ट ह्या लेवल पासून खाली आलेला आहे. मग आपल्याला जरा थोडस काय करायचं आहे, डोकं वापरायचं आहे. ह्या लेवलच्या आसपास आल्यानंतर खरेदी नको, कारण तो आहे आपला रेजिस्टन्स झोन. मग आपण ह्या लाईनला इथे मार्क करूया. बघा ही लाईन जी आहे, ह्या लाईनला इथे आपण मार्क करूया. थोडं अजून खाली घेऊया, म्हणजे बघ ही जी झोन आहे, हा झोन इथे आपण याला या ठिकाणी मार्किंग केलं. म्हणजेच आपल्याला ह्या झोन पाशी आल्यानंतर जरी बाय सिग्नल आला तरी तो आपल्याला अवॉइड करायचा आहे. पण मग जर ह्या झोनच्या वरती जर गेला, बघा इथे हा एक झोन आहे, बघा इथे हा टॉप आहे, या टॉपच्या वरती जर गेला तर मग खरेदी करायचं. म्हणजेच एक आपला हा एक झोन रेजिस्टन्सचा आहे, आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी खाली जर बघितलं तर आपल्याला इथे काय बघायला भेटतोय, हा एक आपल्याला ह्या ठिकाणी एक सपोर्ट झोन आहे. बघा अराउंड हा इथे सपोर्ट झोन आपल्याला दिसतोय, हा एक सपोर्ट झोन आहे. मग काय आहे, ह्या सपोर्ट झोनच्या आसपास आपल्याला बायची रिस्क घ्यायची आहे आणि ह्या रेजिस्टन्स झोनच्या आसपास आपल्याला सेलची रिस्क घ्यायची आहे. म्हणजे तुमची ही गोष्ट लक्षात आली, आता क्लिअर झाला हा कॉन्सेप्ट. आणि मग त्यानंतर आपल्याला टाइम फ्रेम जो आहे ट्रेडिंग करण्यासाठी 5 मिनिटाचा टाइम फ्रेम घ्यायचा आहे. आता 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आपण या ठिकाणी घेतला तर आपल्याला या ठिकाणी बरोबर बघा ह्या लेवल पासून काल डीएलएफ जो आहे, कालचीच गोष्ट आहे, 745 रुपयापासून 760 रुपयापर्यंतची मुवमेंट डीएलएफ ने दिली. 15 रुपयाची मुवमेंट डीएलएफ ने दिली. का तर त्या ठिकाणी आपल्याला आता व्हीएफ इंडिकेटर आपण या ठिकाणी लावलाय. इथे या ठिकाणी व्हीएफ जो आहे तो आपला ऍक्टिव्ह झाला बघा. आणि त्यानंतर सुपर ट्रेंड सुद्धा इथे या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला. हा सुपर ट्रेंड जर आपण बघतोय का या ठिकाणी सुपर ट्रेंड आपला नंतर पॉझिटिव्ह झाला. पण आपल्याला ज्या वेळेस इथे व्हीएफ ने आपल्याला ती लाईन क्रॉस केली त्यावेळेस आपली एंट्री झालेली आणि तिथून आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला भेटली. हे झालं 7 तारखेचं. 6 तारखेचं जर आपण या ठिकाणी बघितलं तर 6 तारखेला आपल्याला बघतोय का चार्ट पूर्णपणे दिवसभर आपल्या व्हीएफच्या खाली होता आणि आपल्याला फॉल बघायला भेटला. त्यानंतर इथे आपण याला बघतोय 4 तारखेच्या आसपास. इथे 4 तारखेलाही आपण बघतोय. आपल्याला ट्रेड घेताना लक्षात ठेवायचं बघा, आता इथे आपल्याला ही व्हीएफची ट्रेंड लाईन आहे आणि इथे आपल्याला बाय ट्रेड आलेला आहे. अशा वेळेस आपल्याला तो ट्रेड इग्नोर करायचा आहे. व्हीएफच्या खाली जर आपल्याला समजा बाय ट्रेड आला, तो ट्रेड आपल्याला इग्नोर करायचा. यामध्ये तुम्हाला इंट्राडे मी सगळ्या गोष्टी सांगतोय. इथे तुमचे ट्रेड सगळे इंट्राडे होणार आहेत. सगळे गोष्टी इंट्राडे साठी आहेत. तुम्ही त्याला कॅरी पण करू शकता. जर समजा पहिल्या दिवशी बाय सिग्नल आलाय आणि मग कन्फ्युजन आहे, बाय सिग्नल आलाय आणि क्लोज त्याच्यावरती झालाय, तर एक तुम्ही रिस्क घेऊ शकता. त्यानंतर बघा इथे एक बाय सिग्नल आला, एक मोठी तुम्हाला त्या ठिकाणी मुवमेंट भेटली. आपण जर समजा बघितलं तर 15 दिवसातून तुम्हाला 4-5 अशा चांगल्या मोठ्या मुवमेंट भेटतात. आता इथेही तुम्ही बघू शकता बघा, या ठिकाणी इथे व्हीएफच्या खाली आहे पूर्णपणे दिवसभर निगेटिव्ह ट्रेंड. इथे व्हीएफच्या वरती गेल्यानंतर आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला भेटली. त्यानंतर आपण बघतोय का इथे हा चार्ट व्हीएफच्या खालीच आहे, त्यामुळे इथे बाय ट्रेड आपला हा सगळा इग्नोर झाला. त्यानंतर इथे आपण बघतोय का व्हीएफच्या थोडं वरती आहे आणि मग वरती आल्यानंतर इथे सेल सिग्नल आलाय. पण म्हणजेच इथे आपल्याला या ठिकाणी त्याच्यामध्ये एवढा जोर दिसत नाहीये. जरी चार्ट आपल्या व्हीएफच्या वरती आला तरी त्या ठिकाणी कन्सोलिडेशन झोन आहे, कारण आपल्याला सुपर ट्रेंड सांगतोय निगेटिव्ह आहे. मग अशा वेळेस ट्रेड आपला इग्नोर करायचा. आणि त्यानंतर इथे बाय झोन आलेला आहे बघा. त्याच्यानंतर इथेही सुपर ट्रेंड आपला पॉझिटिव्ह आहे, इथेही चांगली मुवमेंट भेटली आहे. तर ह्या अशा प्रकारे तुम्ही आपल्या स्टॉक मध्ये
जो आहे तुम्ही याचा हा वापर करू शकता. थोडासा तुम्हाला वाटलं तर सुपर 10 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. इथे त्या ठिकाणी तुमचा एटीआर जो काय मल्टीप्लायर आहे, तो एटीआर मल्टीप्लायर 3च्या ऐवजी 2 करून बघा. म्हणजे थोडेसे लवकर सिग्नल भेटतील बघा. या ठिकाणी थोडे लवकर सिग्नल भेटतात. एटीआर मल्टीप्लायर जर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडे लवकर सिग्नल भेटतात आणि तुमचा स्टॉप लॉस सुद्धा कमी होतो. जर तुम्हाला असं वाटलं थोडा लवकर सिग्नल पाहिजे, मला स्टॉप लॉस कमी पाहिजे, तर इथे या ठिकाणी एटीआर मल्टीप्लायर आहे तो थोडा जरा आपण थोडा 2 3 4 असा करून बघा. कारण कसं होतं 2 3 4 केला तर तुमचा त्या ठिकाणी मोठा स्टॉप लॉस होणार, एंट्री लेट होणार असं होईल. आणि जर समजा परत 10 1 जर केला तर लवकर एंट्री लवकर एक्झिट होता. तर ही अशी त्याच्यामध्ये आहे. तेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या लक्षात ठेवायच्या आहे. आणि आता बघा इथे आपण या ठिकाणी जो काय आहे सुपर ट्रेंड आपण 10-2 केला तर आपल्याला इथे बरेचसे सिग्नल येतात बघा. इथे कन्फ्युजन सिग्नल बरेच येतात. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जो काय ठेवायचा आहे एटीआर तो आपला हा 3च ठीक आहे. आणि म्हणजेच त्या ठिकाणी आपले सिग्नल बरेचसे कमी होतात. आता हे फक्त तुम्हाला डीएलएफ मध्ये सांगितलं. तर काल आपण बघितलंय, काल आपल्याला एंजल वन मध्ये मोठी तेजी बघायला भेटली. आपण 4-5 दिवसापूर्वी एंजल वन जो आहे तो आपण हा आपला डिस्कस केला होता स्टॉक. तुम्ही बघा ह्या ठिकाणी येता इथे 4 आणि 5 आणि 6 आणि 7 बघा. काल काल इथे या ठिकाणी आपल्याला एंजल वन मध्ये काय बघायला भेटते मुवमेंट. इथे साधारणतः किती वाजता 10 वाजता एंजल वननी या व्हीएफच्या वरती एंट्री केली आणि त्यानंतर एक मोठी मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. सुपर ट्रेंड सुद्धा पॉझिटिव्ह होता आणि एक छानशी मुवमेंट बघायला भेटली. जवळजवळ 2450 पासून 2625 पर्यंत एवढी मोठी मुवमेंट एंजल वन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटली. मग तुम्हाला हीच गोष्ट आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन मध्ये पण अप्लाय करता येईल का? नक्कीच करता येईल. इथे या ठिकाणी बघा ऑप्शन गेलं, एंजल वन गेला आणि त्यानंतर आपण बघूया हा 2600चा कॉल. आणि हा 2600चा कॉल जर आपण बघितला तर हा ही कॉल बघा आपली इथे एंट्री झालेली आहे याच्या व्ह्यू ॲपच्या वरती. पण त्या सुपर ट्रेंड थोडासा निगेटिव्ह होता. आणि जर इथे तुम्ही एंट्री बघितली तर एंट्री आपली झाली कधी आणि आपलं टार्गेट किती भेटलं बघा. ह्या ठिकाणी आपली एंट्री झाली सुपर ट्रेंडच्या ह्या लाईन वरती. पण आपली जी काही एंट्री झाली वेप नुसार आपण बघूया इथे एंट्री झाली आणि त्यानंतर आपलं क्लोजिंग जर बघितलं तर इथे जवळजवळ 135% रिटर्न 5 तासामध्ये ह्या कॉलनी दिली. 53 म्हणजे तुमची खरेदी झाली 39 रुपयाला आणि हा गेला जवळजवळ कुठपर्यंत गेलेला आहे. हा जवळजवळ 92 रुपयाला क्लोज झालाय. म्हणजे 40 रुपयाच्या आसपास खरेदी आणि 92 रुपयाला क्लोज. 50 रुपयाची मुवमेंट तुम्हाला याच्यामध्ये ह्या कॉलमध्ये बघायला भेटली ह्या व्हीवॅप आणि सुपर ट्रेंड नुसार. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघताय का इथे या ठिकाणी तुम्हाला रेड झोन दिसतोय. म्हणजे त्या ठिकाणी पुट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पुट मध्ये एंट्री भेटली असेल. आता इथे बघताय इथे बाय एंट्री आली पण व्हीवॅपच्या खाली आहे. त्या ठिकाणी एंट्री तुम्हाला अवॉइड करायची आहे. ओके. आता इथे बघा या ठिकाणी ऑप्शन मध्ये पण याच्यामध्ये छान काम होते बघा. आता इथे तुम्ही बघितलं हे 2 दिवसाचा ट्रेड होता बघा. हा ट्रेड तुमचा इथे व्हीएफच्या नुसार एंट्री इथे झाली. तुम्हाला त्या ठिकाणी सुपर ट्रेंड सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि तुम्हाला तुमचा एसएल सुद्धा फिक्स आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी व्हीएफच्या खाली चार्ट येताना दिसला. इथेही तुम्हाला जवळजवळ 78% 32 पॉईंटची मुवमेंट 3 दिवसामध्ये इथे 32 पॉईंटची मुवमेंट 3 दिवसामध्ये बघायला भेटली. तर हा एक ट्रेड मस्त छान ट्रेड याच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर आपण इथे बघतोय का व्हीवॅप आहे. इथे व्हीवॅपच्या इथे वरती चार्ट आहे आपल्याला बघा. इथे याच्या व्हीवॅपच्या खाली आला इथे सेल आलेला आहे आपल्याला. पण जो आपल्याला सकाळी 9:15 जो ट्रेंड असतो आपल्याला त्या ट्रेंड नुसार ट्रेड करायचा नाही. आपल्या डोळ्यासमोर आता काय आहे ट्रेड कसा घ्यायचा आहे हा एक मोठा प्रश्न आहे ना. जो सिग्नल आहे आता सिग्नल म्हणजे काय हा तुमचा सुपर ट्रेंड आणि व्हीवॅप तुमच्या डोळ्यासमोर नजरेसमोर ऍक्टिव्हेट झालाय. आपल्या डोळ्यासमोर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ट्रेड घ्यायचा आहे. एखादा काय म्हणेल बाबा आता सुपर ट्रेंड चालू आहे मग मी इथे या ठिकाणी इथे एंट्री घेतो. असं नाही करायचं. मग तो ट्रेडच घ्यायचा नाही. कारण काय होतं कधी कधी त्याचा जो काय ट्रेंड असतो तो ट्रेंड त्याचा आपल्याला त्या ठिकाणी संपण्याची शक्यता असते. परत निगेटिव्ह ट्रेड मध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून असा ट्रेड घ्यायचा नाही. आपल्या डोळ्यासमोर नजरेसमोर ट्रेड तो ट्रेंड चेंज झाला पाहिजे. मग त्याकरता आपल्याला लिमिटेड स्टॉक मध्ये काम करायचं आहे. 2-3 स्टॉक तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचे आहे त्यामध्येच काम करायचं आहे. भारंभार कुठल्याही स्टॉक मध्ये काम करायचं नाहीये. हे ताळतंत्र तुम्हाला बाळगावं लागेल. नाहीतर मग तुम्ही नुसतंच चालू तमाशा हा स्टॉक तो स्टॉक तो स्टॉक असं जमणार नाही.
ठीक आहे. आता इथे तुम्ही या ठिकाणी बघा, आता इथे आपण बघतोय हा आपल्याला बाय ट्रेंड आलाय, पण आणखीन एक गोष्ट आहे. तर काय करायचं बघा, सकाळी 9:15 ते 9:30 वाजेपर्यंत नो ट्रेड, आणि दुपारी आपल्याला साधारणतः 2च्या नंतर आपल्याला नो ट्रेड, 2 असेल किंवा 2:30च्या नंतर नो ट्रेड. इथे आपल्याला बघा, हे 9 ते 9:30 नो ट्रेड, आणि 2च्या नंतर किंवा 2:30च्या नंतर नो ट्रेड. आपल्याला ट्रेड घ्यायचे नाही, कारण त्यावेळेस मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप असते आणि मग त्या ठिकाणी फेक सिग्नल पण जनरेट होतात. 9, 9:15, 9:30 नंतर मार्केटमध्ये एंट्री करायची, तोपर्यंत मार्केटमध्ये मार्केट असते, काल कुणी शॉर्ट केला असतं, बाय केलेलं असतं, प्रॉफिट बुकिंग, शॉर्ट वगैरे वगैरे त्या गोष्टी क्लिअर होतात 15 मिनिटात, आणि सायलेंट होतं मार्केट. त्यावेळेस आपल्याला ट्रेड घ्यायचा. आणि दुपारी 2:30 नंतर परत मार्केट चालू असते, उद्या काय करायचंय, शॉर्ट पोझिशन ठेवू का, काय बाय करू का सेल करू, असे मोठमोठे जे काय असतात, मोठमोठे ट्रेड असतात, ते ट्रेड होतात. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी व्हॉलॅटिलिटी भरपूर असते, स्टॉप लॉस वाजण्याची शक्यता असते, फेक सिग्नल येतात, तो ट्रेड करायचा. म्हणजे 9:30 ते 2:30 वाजेपर्यंत मार्केटमध्ये ट्रेड करायचा. आता या ठिकाणी तुम्ही बघताय बघा, हा एक ट्रेड इथे बाय ट्रेड आलेला आहे, जरी व्हीएफच्या वरती असला, पण इथे पहिली गोष्ट आहे की व्हीएफच्या खाली आहे, त्यामुळे ट्रेड बसत नाही, आणि त्यानंतर 2:30 वाजलेले आहे. तर ह्या अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकता. ओके. मग आता मग गोष्ट लक्षात ठेवायची काय आहे आपली गोष्ट, टाइम फ्रेम 5 मिनिटाचा, रेजिस्टन्स आपण पहिल्यांदा आखून घ्यायचा आहे. ओके. आणि त्यानंतर व्हीवॅप आहे, तर व्हीवॅपच्या आपल्याला ह्या लेवलच्या वरती गेला बाय, आणि याच्या खाली गेला सेल घ्या किंवा पुट घ्या, आणि त्यानंतर सुपर ट्रेंड आपला हा 10:03चा वापरायचा. टाइम फ्रेम 5 मिनिटाची. कमी ट्रेड भेटतात, पण आपल्याला चांगले ट्रेड भेटतात. आता हे तुम्हाला कॉलचं दाखवलं, एखाद्या म्हणून सर पुट मध्ये नाही दाखवलं आम्हाला, कसं हो की नाही, राग यायचा. पुट आपण बघूया बघा, पुटचा जर चार्ट बघितला तर पुट मध्येही आपल्याला या ठिकाणी चांगले चांगले मूव आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता बघा, हा जो पुट आहे, इथे या ठिकाणी पुट मध्ये आपण बघतोय का इथे ह्या पुटने आपल्याला किती मोठी मुवमेंट दिली बघा. इथे हा आपला बाय ऍक्टिव्हेट झाला, व्हीएफच्या वरती कन्सोल्टेशन झालं, पण आपला सुपर ट्रेंडचा स्टॉप लॉस वाजला नाही, आणि त्या ठिकाणी जवळजवळ मुवमेंट जर बघितली तुम्ही, 56 पॉईंटची मुवमेंट, 68% मुवमेंट भेटली 22 तासामध्ये. ओके. त्यानंतर आपण पुढे येऊ, पुढे येऊ, पुढे येऊ बघा, इथे सुपर ट्रेंड आहे निगेटिव्ह पुटचा, म्हणजे कॉलमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट. आता इथे बघा, हा एक आपल्याला बाय ट्रेड जनरेट झाला. इथे आपल्याला व्हीवॅपच्या वरती लाईन आली, इथून इथे सुपर ट्रेंड थोडा निगेटिव्ह होता, पण इथे पॉझिटिव्ह झाला साधारणतः 59 रुपयाच्या आसपास, आणि इथे जी मुवमेंट भेटली आहे जवळजवळ किती 22 पॉईंटची मुवमेंट इंट्राडे मध्ये भेटलेली आहे. 45% रिटर्न इंट्राडे मध्ये भेटलेले आहेत, 5 तासामध्ये भेटलेत, तर काय हरकत नाही. ओके. त्यानंतर आपण इथे बघूया काय बघायला भेटतं. इथे आपल्याला इथे बघायला भेटतंय, हा इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला हा इथे व्हीएफ ऍक्टिव्हेट झाला, पण तुम्हाला सुपर ट्रेंड सांगतोय सेल. मग अशा वेळेस आपण बघायचं आहे बघा, इथे तुम्हाला तरी पण 13 पॉईंटची मुवमेंट भेटली, आणि नंतर थोडासा या ठिकाणी आपल्याला सुपर ट्रेंड हा आपला पॉझिटिव्ह झाला. जर ट्रेंड आपण बघितला तर या ठिकाणी तुम्हाला कुठपर्यंत आणि किती पर्यंत मुवमेंट भेटली, 5 पॉईंटची मुवमेंट. सुपर ट्रेंडचा जर या ठिकाणी तुम्ही मेंटेन केला स्टॉप लॉस, तर त्या ठिकाणी 5 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटली. ओके. आता इथे आपण बघतोय आपल्या व्हीवॅपच्या वरती तुम्हाला सेल सिग्नल आलाय, तो सिग्नल आपल्याला अवॉइड करायचा आहे, तो सिग्नल आपल्याला घ्यायचा नाहीये. आणि त्यानंतर कालचा आपण बघतोय, तिकडे कॉल मध्ये मोठी मुवमेंट आली, आणि इकडे पुट आपला व्हीवॅपच्या खाली गेला. तर मग आपल्याला त्याकरता करायचं काय, पहिल्यांदा फिक्स करायचे डोक्यात, फिक्स मला 1 ते 2च स्टॉक मध्ये काम करायचं आहे. जर ऑप्शन मध्ये काम करायचं आहे तर 1 ते 2च स्टॉक ऑप्शन मध्ये काम करा. दोन्ही कॉल आणि पुटचा चार्ट आपल्याला जे काय आहे, बरेचसे ब्रोकर आहेत, बरेचसे ब्रोकर तुम्हाला एकाच चार्ट वरती कॉल आणि पुट दोन्हीही तुम्हाला लेआउट नुसार तुम्हाला त्या ठिकाणी दोन्ही ठेवता येतात. दोन्ही ठेवायचे म्हणजेच कॉलवरती पण नजर राहील, पुटवरती नजर राहील. जो ऍक्टिव्हेट होईल त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे ट्रेड, पण स्टॉप लॉस ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल, जरी तुम्हाला 100 ट्रेड तुमचे महिन्याभरामध्ये झाले, 20 ट्रेडचे तुमचे स्टॉप लॉस वाजले, पण तुमचे स्टॉप लॉस हे कमी असणार आहे. आपण मनाने ठेवले स्टॉप लॉस ते मोठे असतात. मग हे 20 स्टॉप लॉस वाजले, 80 ट्रेड सक्सेस झाले, तरी तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रॉफिट भेटू शकतो. तर हे मी तुम्हाला सांगितलंय, व्हीवॅप आणि सुपर ट्रेंडचा वापर करून
कशा प्रकारे आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे ते. ओके. आणि तेव्हा मग आता इथे आपण थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता, सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही, याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके. तेव्हा आता इथे थांबूया आणि परत भेटूया नवीन विषयासह. पण जर आपल्याला असं वाटत असेल का स्विंग ट्रेड आपल्याला पाहिजेत, तर त्याकरता आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे, त्यावर तो ग्रुप आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. किंवा जर तुम्हाला असे चांगले एज्युकेशनल व्हिडिओज असतात ते जर पाहिजे असतील, तर त्याकरता जे आपल्या चॅनलची मेंबरशिप आहे ती मेंबरशिप आहे 299 रुपयामध्ये. त्या चॅनलची मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, त्यानंतर जॉईन नावाचं बटन येईल युट्यूबचं, आणि ते क्लिक केल्यानंतर पेमेंट करायचं आहे. तुम्हाला मेंबरसाठी बनवलेले सगळे व्हिडिओज बघायला भेटतील. तेव्हा थांबूया इथे आपण आणि परत भेटूया नवीन विषयासह.